तर नमस्कार मित्रांनो आता सकाळचे वाजले आहेत 7 आणि 7 वाजता आता आम्ही चाललो जगदंबा माता मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी। मित्रांनो, आज थंडी खूप मोठ्या प्रमाणातच पडली होती, त्याच्यामुळे स्वेटर घातलं, गाडीची की खाणली आणि निघालो मग आता जगदंबा माता देवीकडे। मित्रांनो, आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार निमित्त आज आम्ही टेकडीवरची जगदंबा मातेचं दर्शन घेण्यासाठी मी आणि माझी आई दोघेजण आम्ही मोटरसायकलवरून जगदंबा मातेचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे। मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, टेकडीवरची जगदंबा माता तुम्हाला इथून दिसत आहे। मित्रांनो, किती निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही इथे बघू शकता। तर मित्रांनो, आता टेकडीवरती जाण्यासाठी एक सिमेंटचा रस्ता केलेला आहे। या सिमेंटच्या रस्त्याने मोटरसायकलसुद्धा वरती जाती आणि फोर व्हीलरसुद्धा वरती जाती। आता आम्ही याच रस्त्याने वरी चाललेलो आहे। चला तर मित्रांनो, आता जाऊया। मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, वरती आल्याच्या नंतर एक घंटा वाजवला आणि वाजवल्याच्या नंतर आता लगेच निघालो मग आता आम्ही मंदिराकडे। तुम्ही आता इकडे बघू शकता। मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन आला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा व्हिडिओ नक्कीच इंटरेस्टिंग होणार आहे। मित्रांनो, आता तुम्ही इथे बघू शकता, आता आम्ही जगदंबा माता मंदिरामध्ये आलेलो आहे। मित्रांनो, आज शुक्रवार असल्यामुळे हा दरवाजा सध्या लावलेला आहे। हा दरवाजा फक्त मंगळवारीच उघडा राहतो। तर मित्रांनो, आता आपल्याला दर्शन हे गेटच्या बाहेरूनच घ्यावे लागणार आहे। मग मित्रांनो, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर बाहेर आलो। बाहेर आल्याच्या नंतर तुम्ही इकडे बघू शकता, हा सिंह मित्रांनो किती छान पद्धतीने हा सिंह बनवलेला आहे, तुम्ही ते बघू शकता। मित्रांनो, तुम्हाला हा गड्डा दिसतो, हा गड्डा म्हणजे हा होम आहे। येथे नवरात्रीमध्ये या होममध्ये बकऱ्याचा वध केला जातो। हा होम बघू शकता, हा ठीक मंदिराच्या समोरच आहे। मित्रांनो, नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी येथे बकऱ्याचा वध केला जातो व वध केल्याच्या नंतर या होममध्ये टाकून हे देवीला अर्पण केले जाते। मित्रांनो, कशा प्रकारे हा होम बनवलेला आहे तुम्ही बघितलाच असेल। मित्रांनो, आता तुम्ही इकडे सुद्धा बघितलं असेल, पुन्हा एक देवीचं मंदिर इकडे एक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, तुम्हाला हे टावर दिसत आहे। तर मित्रांनो, हे टावर वॉकी टॉकीचं आहे। मित्रांनो, नवरात्रीमध्ये इथं खूप मोठ्या प्रमाणात गर्द असतो आणि या गर्द्यामुळे इथे वॉकी टॉकीची गरज अवश्य असते। मित्रांनो, हे उंच ठिकाणी असल्यामुळे इथे वॉकी टॉकीची रेंज येत नव्हती, त्याच्यामुळे हे टावर इथे बसवण्यात आलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, हे इथे नवरात्रामध्ये 9 दिवस राहणाऱ्यांसाठी ह्या रूमा बांधलेल्या आहेत। त्याच्यानंतर तुम्ही इकडे मंदिर बघू शकता, इथे स्पीकर आहे। येथे जे काही आरती होती या स्पीकरमधून ऐकू येते। त्याच्यानंतर मित्रांनो, आता तुम्ही इकडे बघू शकता, किती छान पद्धतीने इथे झाडे लावलेले आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, चला आता समोर जाऊया। तुम्हाला हा झेंडा दिसत आहे मित्रांनो, हा झेंडा मुख्य दरवाजावर म्हणजे मेन दरवाजावर लावलेला आहे। मित्रांनो, आता इकडे समोर गेल्याच्या नंतर इकडे तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात पायऱ्या दिसतील। मित्रांनो, ह्या 100 पायऱ्या आहेत आणि अनेक जण या 100 पायऱ्या चढून वरी मंदिराकडे येत असतात आणि काही जण मागच्या सिमेंट रोडने वरती येत असतात। मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, इकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात झाडं हे लावलेले आहेत आणि किती निसर्गरम्य वातावरण इथे दिसत आहे, तुम्ही इकडे बघू शकता। मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, 6 पायऱ्याच्या गॅपनं अशा ह्या पायऱ्या एकूण 100 पायऱ्या आहेत मित्रांनो। आणि
मित्रांनो, कॅमेऱ्याने शूटिंग करत असताना आमच्या गलीतली एक छकुली ती म्हणे की माझ्याकडे कॅमेरा कर म्हणे. बरं म्हणलं तुझ्याकडे कॅमेरा करतो, पण तू काय तितकी टाळसर दिसत नाही म्हणलं, तू काळी काळी दिसती, तरी पण मला व्हिडिओमध्ये घे म्हणे. बरं ठीक आहे म्हणलं, तुला घेतो. मग मित्रांनो, अशा प्रकारे सर्व गाड्या ह्या सहलीला गेल्या आणि आता आम्ही आलो शेती आल्याच्या नंतर चला म्हणलं आता एक फटाकडा फोडू. आता तुम्ही इकडे बघू शकता कशा प्रकारे मी फटाकडा फोडत आहे. मित्रांनो, हा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन व्हिलॉगसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिलॉगमध्ये. धन्यवाद.